कितने लोग का रफीक स्ट्राइक पे कौन है? ऑस्ट्रेलिया स्ट्राइक पे कौन है? अफ्रीका रफीक ये बसेगा मागे. हां हां मागे तो रफीक और अहमद. विनय 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 एक एक्स्ट्रा प्लेयर नहीं है. बेज बेज अहमद और बॉलर कौन है? बॉलर यतिराज यतिराज बाबू है. हां स्ट्राईकला आहे रफिक, नॉन स्ट्राईकला आहे तो अहमद. बॉलर नेम यतिराज बाबू. दोनों टीम का एक एक प्लेयर चाहिए. उमराचा आलाय. हां आला बुमरावाला पण आला. चल मग चालू कर. लवकर चालू कर. लवकर चालू कर. चल सामन्याला सुरुवात करायची आहे. अक्षय सोनी. चालू कर ना. पंचांना विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. रफिक टू बाबू. पहिला चेंडू घेऊन बाबू वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाच काही नाही आणि 2 धावा. या 2 धावाने संघाचा श्री गणेश व स्वतःचा खाता उघडताना रफिक. पुन्हा एकदा बाबू. बाबू टू रफिक. टाकला पुढचा चेंडू हलक्या हाताने. एक धाव पूर्ण. दुसरा धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा काही प्रयत्न दिसत नाहीये आणि या 2 धावावर समाधान मानावं लागेल. आणि या 2 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या होते ती 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा बाबू. टाकलेला चेंडू. आता मात्र 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. तिसरा धाव 3 धाव पूर्ण आणि काय होतंय 4 धावा पूर्ण झाल्या. 5व्या धावाचा प्रयत्न परंतु 4 धावा. पंचांचा निर्णय काय असेल कळवायचा आहे लवकरात लवकर. चार धावा आणि 4 धावाने संघाची वाढती धावसंख्या होते ती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पंचांशी वादविवाद करू नये. बाबू तुमच्या सूचनेसाठी पंचांशी वादविवाद केला तर तुम्हाला 2 रनांची पेनल्टी लागेल. सामन्याला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. बाबू पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला षटक घेऊन बाबू. स्ट्राईकला येतो रफिक. सुंदर अशी फलंदाजी. आतापर्यंत रफिकने 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या आहेत. पुन्हा एकदा बाबू आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन रफिक यासाठी. अक्षय भाई
सामन्याला सुरुवात करू यायचा लवकरात लवकर. पंचांचा निर्णय झाला आहे. सामन्याला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. अक्षय पुन्हा एकदा बाबू. पुढचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने. आता इथे गचाळ क्षेत्ररक्षण. 3 धावा. 4 चेंडू 11 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय पुन्हा एकदा बाबू. टाकलेला चेंडू आता मात्र अतिरिक्त चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेला आणि या अतिरिक्त धाव्याने संघाची वाढती धावसंख्या होते ती 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बाबू 5वा चेंडू घेऊन आणि टाकला चेंडू. झेल होते की नाही आणि ते सुंदर अशी झेल. आता मात्र अहमद यांची पारी इथे संपुष्टात आली आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू सोहल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. आपल्या शतकातील शेवटचा चेंडू घेऊन बाबू. टाकलेला चेंडू हलक्या हाताने 1 धाव आणि 1 धाव. संघाची वाढती संख्या होते ती 14 धावा. पहिल्या षटका समाप्तीनंतर माफी असावी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 13 धावा. तेरा धावा. नवीन गोलंदाज निखिल. वैयक्तिक पहिला संघाचा दुसरा षटक घेऊन निखिल आणि टाकलेला पहिला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण आणि 2 धाव्यांनी संघाची वाढती धावसंख्या होती ती 15 धावा. सुंदर अशी फलंदाजी करताना रफिक. आतापर्यंत त्यांनी 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निखिल टू रफिक. दुसरा चेंडू घेऊन निखिल. टाकलेला चेंडू आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेला. अतिरिक्त चेंडू. या अतिरिक्त चेंडूनी संघाची वाढती धावसंख्या होती ती 16 धावा. टाकलेला चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पंचांच्या दोन्ही हात समांतर दिशेला. अतिरिक्त चेंडू आणि या अतिरिक्त चेंडू संघाची वाढती धावसंख्या 17 धावा. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त चेंडू टाकले आहेत. मात्र 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या होते ती 19 धावा. 2 चेंडू टाकून झाले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत ह्या षटकातील. आता मात्र 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि होण्यामध्ये 3 धावा पूर्ण झाल्यात आणि 3 धाव्यांनी संघाची वाढती धावसंख्या होती ती 22 धावा. जा वरून जा.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे ती 22. पुन्हा एकदा निखिल चौथा चेंडू घेऊन. आता मात्र काहीसा बॉल समजला नाही आणि इथे फलंदाज बाद होतोय. पुढील फलंदाज आहे कल्पेश. थँक्यू डीजे. सोहेल यांची जागा भरून काढण्यासाठी आता पुढील खेळाडू येतोय तो कल्पेश. निखिल यांनी खूप चांगला कमबॅक केला आपल्या गोलंदाजीमधून. आतापर्यंत 4 धावामध्ये 9 रन खर्च करून 1 गडी बाद केलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत निखिल यांच्या गोलंदाजीमधून. तर नवीन फलंदाज कल्पेश. आता मात्र कल्पेश यांना काहीसा आणि इथे गडी बाद होतोय. कल्पेश काहीसा बॉल त्यांना कळाला नाही आणि थँक्यू डीजे. कल्पेश यांची जागा पडून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो हमीद. शेवटचा चेंडू निखिल यांचा हमीद यांच्यासाठी टाकलेला. ते मात्र चेक केलं जात आहे. पुन्हा एकदा निखिल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन टाकलेला. चेंडू हवेत होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडलेला आहे. 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या होती ती 24 धावा. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे बाबू. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. नवीन गोलंदाज पराग वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रं षटक घेऊन येतोय पराग. स्ट्राईकला आहेत त्या रफिक. नॉन स्ट्राईकला आहेत हमीद. पराग टू रफिक. याच्या पुढील होणारा सामना रॉयल स्टर्नर्स विरुद्ध मॅग्निफिकेशन गोराई या दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस साठी विनंती करतो. तीन धावा आणि 3 धावाने संघाची वाढती धावसंख्या होते ती 27 धावा. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. सुंदर अशी फलंदाजी रफिक. 9 चेंडू वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. आता मात्र हमीद स्ट्राईक एंडला. काहीसा बॉल कळाला नाही. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी पराग यांच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा पराग. आता मात्र गडी बाद होतोय. काहीसे चेंडू कळाला नाही. हमीद यांना स्टेप आउट झाले होते आणि त्याचाच फायदा घेतला विकेट कीपरने.
थँक्यू डीजे. हमीद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय बिलाल. रॉयल स्टनर आणि मॅग्निफिशन गोराई या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते तुम्ही नाणेफेकीसाठी यावे. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्राइक एंडला आहेत ते बिलाल. पराग टू बिलाल. पुन्हा एकदा पराग गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राइकला आहेत ते बिलाल. टाकलेला चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आणि सुंदर अशी एक झेल. पहिला चेंडू होता बिलाल यांचा आणि झेल बाद झाले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पराग यांची. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. आता मात्र बिलाल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय शानू. थँक्यू डीजे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटील षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राइकला नवीन फलंदाज येत आहेत ते शानू. माफी असावी, नॉन स्ट्राइकला आलेत. स्ट्राइकला ते रफिक. पराग टू रफिक. पुन्हा एकदा आता मात्र रिव्हर्स मारण्याचा फटका. 1 धाव पूर्ण. बघूया किती धावा येत आहेत. आणि गडी बाद होतोय. 3 धावा आणि गडी बाद झालाय शानू. थँक्यू डीजे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राइकला आहेत रफिक. गोलंदाज पराग. टाकला चेंडू हलक्या हाताने मारलेला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावचा प्रयत्न ओन आहे ओन आणि गडी बाद होतो रफिक. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 32. थँक्यू डीजे. आणि पुढील समालोचन करणार आमचे भावेश. हॅलो हॅलो. धन्यवाद नवगर बॉईज. रॉयल स्टनर्स आणि मॅग्निफिसंट गोराई या 2 संघांना विनंती करण्यात येतं की टॉस बॉक्समध्ये त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे.
रॉयल स्टँडर्ड संघाचे कप्तान इथे हजर आहेत. मॅग्निफिसंट गोराई संघाला मी विनंती करतोय लवकरात लवकर त्यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं. आलेले आहेत. येस, चालू असलेला सामना BBTM मुंब्रा विरुद्ध व्योम पॅकर्स या दोन संघांदरम्यान आपल्याला दिसतोय समोर. BBTM मुंब्रा संघाने प्रथम फलंदाजी करताना 33 धावांचं लक्ष्य एक स्टार स्टडेड व्योम पॅकर्स संघांसमोर ठेवलेलं आहे. 3 षटकांमध्ये 33 धावांची आवश्यकता, ती म्हणजे व्योम पॅकर्स संघाला. सलामीचे आलेले फलंदाज सलामीला आलेले फलंदाज ते म्हणजे रोहन साळुंके आणि यतिराज देवरुखे उर्फ बाबू. आणि पुढील सामन्याची नाणेफेक होते ती म्हणजे बिल्ला पॅकर्स ओनर बिल्लाभाई यांच्यातर्फे मॅग्निफिसंट बोरिवली विरुद्ध रॉयल स्टॅनर्स. आणि कोणी जिंकलेला टॉस? मॅग्निफिसंट गोराई संघाने टॉस जिंकलेला. थोड्याच वेळात आपला निर्णय ते कळवतील. चालू असलेला सामना BBTM मुंब्रा विरुद्ध व्योम पॅकर्स या दोन संघांदरम्यान चालू आहे. तीन षटकांमध्ये 32 धावांवर रोखलं होतं ते म्हणजे व्योम पॅकर्स संघाने. 33 धावांचं लक्ष दिलेलं आहे ते म्हणजे व्योम पॅकर्स संघाला. सलामीला आलेले फलंदाज स्ट्राईकवर असतील ते म्हणजे रोहन साळुंके आणि नॉन स्ट्राईकला एक मीरा भाईंदरचा एक स्टार फलंदाज यतिराज देवरुखे उर्फ बाबू. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच अक्षय सोनी यांना विनंती करतोय, टायमाचा अभाव असल्यामुळे लवकरात लवकर सामना चालू करायचा. पुढील बरेच सामने अजूनपर्यंत खेळवायचे आहेत. संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे हमीद आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे रोहन साळुंके. राईट आर्म राऊंड विकेट दिशेने मारा करताना इथे आपल्याला दिसतोय तो म्हणजे हमीद. पहिला चेंडू घेऊन येईल तो म्हणजे रोहन साळुंके. यस, नक्कीच सामन्याला आता सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येतील तो म्हणजे हमीद. रोहन साळुंके यांसाठी थोडीसं फील्डमध्ये ॲडजस्टमेंट होत आहे आणि सामन्याला सुरुवात होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये 3 षटकामध्ये 33 धावांचा पाठलाग करताना व्योम पॅकर्स विरुद्ध BBTM मुंब्रा. सामन्याला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतील हमीद. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच अक्षय सोनी यांच्या नफत अवांतरचा इशारा. धावसंख्येची सुरुवात होते अवांतर धावेनी. संघाची धावसंख्या 1 धाव बिनवाद 1. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 33 धावांचा पाठलाग करताना व्योम पॅकर्स विरुद्ध BBTM मुंब्रा. षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा हमीद. एक चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने तटवला. 1 धाव धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी जातात. 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावांवर समाधान मानायला लागते. संघाची धावसंख्या वाढून होते ते म्हणजे 3 धावा. रोहन साळुंके खातं खोलतात 2 धावांनी. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील तो म्हणजे हमीद रोहन साळुंकेसाठी. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये मारण्याचा प्रयत्न. लेग साईडला स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 1 धावेवर समाधान मानायला लागते. धावसंख्या वाढून येते ती म्हणजे 4 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहेत. 33 धावांचा पाठलाग होत आहे तो म्हणजे व्योम पॅकर्स मार्फत विरुद्ध BBTM मुंब्रा. तिसरा चेंडू घेऊन देतो तो म्हणजे हमीद. आणि आता सामोरं जाणार आहेत प्रथमच यतिराज देवरुखे उर्फ बाबू. हमीद टू बाबू. तिसरा चेंडू घेऊन तर मात्र हलकेच मिड ऑफला त्यांनी चेंडू 1 धाव धावून पूर्ण करतात. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 5. बाबू वैयक्तिक खातं खोलतोय 1 धावेवर. रोहन साळुंके घेतो 3 धाव्यांवर. चौथा चेंडू घेऊन येतील म्हणजे हमीद टू
रोहन. आता मात्र मोठा फटका आहे नक्कीच. येस, इट्स अ 6, इट्स अ बिगी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. रोहन साळुंके यांच्या बॅटमधून आलेला पहिलाच खणखणीत असा षटकार. संघाची धावसंख्या वाढून होते ते म्हणजे बिनबाद 11. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बिनबाद 11, एक चांगली सलामी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका आणि नक्कीच येस, इट्स अ सेकंड बिग 6 ऑफ द ओव्हर. संघाची धावसंख्या वाढून होते 17. येस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. पाहूया आता तिसऱ्या चेंडूमध्ये तिसरा षटकार येतोय का. आणि येस, दॅट्स अ नो. इनफॅक्ट नो चेंडू घोषित केला. अक्षय सोनी यांनी अवांतर धावेने धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा. शेवटचा चेंडू, तिसऱ्या चेंडूवर रोहन साळुंके. पाहूया तिसरा षटकार लगावतात ते म्हणजे हमीद यांना का. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. चेंडू पायावर आदळतो. निर्धाव असा चेंडू. षटक संपते पहिलं. 18 धावा झालेल्या आहेत. येस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू. बॉलर आसिम आलेला आहे दुसरं षटक घेऊन. त्याला सामोरं जाणार आहे तो म्हणजे बाबू. आणि पहिला लेग स्पिन पद्धतीचा चेंडू कट केलेला आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव धावून पूर्ण करतात, 2 धाव धावून पूर्ण करतात आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट इथे म्हणता येईल यतिराज देवरुखे यांच्या मार्फत. येस, 3 धावा धावून पूर्ण करतात. संघाला नेऊन पोचवतात ते म्हणजे 21 या धावसंख्येवर. बिनबाद 21 धावा. व्योम पॅकर संघ अजूनही 11 चेंडू, 12 धावांची आवश्यकता आहे. आसिम आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट स्क्वेअरला एक त्यांनी प्लेअर वाढवलेला आहे. आणि आता पाहूया रोहन साळुंके कसा समाचार घेतात त्याचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि नक्कीच आता येस, दॅट्स अ 6, दॅट्स अ बिग 6. थँक्यू, थँक्यू डीजे. 10 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. रोहन साळुंके यांची बॅट तळपताना दिसते. चौथा षटकार मात्र आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका इथे म्हणता येईल. आणि पुन्हा एकदा षटकार आणि हा सामना इथे संपलाय असं मी घोषित करतो. मॅग्निफिसंट गोराई संघाला विनंती करतो. त्यांनी टॉस जिंकलेला, त्यांनी लवकरात लवकर ठीक आहे. थँक्यू. मॅग्निफिसंट गोराई संघाला विनंती करतो मी, त्यांनी टॉस जिंकलेला, त्यांचा निर्णय लवकरात लवकर कळवायचा, सामना चालू करायचा.